आणि आता थेट जाऊयात कराडमध्ये अजित पवार बोलतायत। ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी रोवली आणि आज देखील त्यांच्या 39 वर्ष पुढच्या वर्षी 40 वर्ष पूर्ण होतील चव्हाण साहेब आपल्यातनं जाऊन। परंतु त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं, त्यांचे विचार, त्यांचा एकंदरीत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातनं त्यांनी त्या काळामध्ये घेतलेले निर्णय हे किती महत्त्वपूर्ण होते हे आज प्रत्येकाला काम करत असताना जाणवतंय। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वाचाळवीरांची संख्या आपण वाढलेली बघतो। अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या अधिकाराचा वापर हा आपण कशा प्रकारे करायचा हाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे। परंतु वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असताना रोज आपण बघतो कुणी ना कुणी काही ना काही स्टेटमेंट करतं, कुणी आरे म्हणलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं। हे काही शिकवून आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवलेलं नाहीये। ही महाराष्ट्राची परंपरा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। हे खरं तर सर्वांनी ध्यानामध्ये घेतलं पाहिजे। मी आज चव्हाण साहेबांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो, कारण आता वातावरण एकदम बदललेलं आहे। मला पायलटचा निरोप आला की मला पुण्याला जायचं आहे, आपल्याला लवकर निघायला पाहिजे। त्याच्यामुळे मी दर्शन घेतलं। इथं भजनी मंडळ गेले 20 वर्ष कराड शहरामध्ये काम करतंय, त्यांचंही इथं भजन त्या ठिकाणी चालू आहे आणि आता मी परत निघालेलो। वाचाळवीरांचा उल्लेख केला दादा, वाचाळवीरांचा उल्लेख केला, सगळ्याच पक्षामध्ये वाचाळवीर। मी सांगितलं ना, मी कुठल्या पक्षाचा उल्लेख केला का? मी दोन्ही बाजू म्हणल्यानंतर सगळेच आले ना, त्यात आम्ही लोक पण आलो आणि सगळेच आले। मला कुणाला असं पर्टिक्युलर टोकायचं नाहीये। माझ्या सकट सगळ्यांनी त्याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्या ठिकाणी करावं। काय सल्ला द्याल? कारण दादा नाही, सल्ला काय, दूषित होते महाराष्ट्रातलं, जातीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर अनेक प्रश्न आहेत। प्रत्येकाला आपल्या आपल्या समाजाच्या करता आरक्षण मागण्याचा अधिकार आहे, त्याहीबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही। ते देत असताना ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये टिकलं पाहिजे। पाठीमागच्या काळामध्ये देत असताना एकदा पृथ्वीराज बाबाच मुख्यमंत्री होते, त्यावेळेस आम्ही लोकांनी दिलं होतं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, परंतु दुर्दैवाने ते हायकोर्टात टिकलं नाही। पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यावर त्यांनी प्रयत्न केला, त्यांनी दिलं, ते हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीममध्ये टिकलं नाही। अशा पद्धतीनं ते घडलं आणि मग त्याच्यातनं त्या घटकाला असं वाटतं, त्या समाजाला असं वाटतं की बाबा आम्हाला काही हे खेळवतायत का राज्यकर्ते, आणि त्याच्यातनं जे निर्णय घेतात त्यांच्याबद्दल पण गैरसमज निर्माण होतात। काही जण त्या संदर्भामध्ये देखील वक्तव्य केल्यानंतर नवीन पिढीच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचे भावना वाढीला लागते। मात्र प्रत्येकाला आज अनेक जण वेगवेगळे समाज पुढे आलेले आहेत आणि स्वतः राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये, त्यांच्या पक्षाचा मेळावा होता, तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळा होता, त्याची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं मी देणारच। तशा पद्धतीचा प्रयत्न सरकारचा, स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांचा चाललेला आहे। त्यांनी काही समित्या पण नेमलेल्या आहेत, मागास आयोगाला पण सांगितलेलं आहे। मागास आयोगाला मध्ये देखील ते सिद्ध करावं लागतं की कशा पद्धतीनं हा समाज मागासलेला आहे। इतर पण वेगवेगळ्या समाजाचे प्रश्न त्या ठिकाणी आहेत। धनगर समाजाची मागणी आहे, धनगर समाजाची मागणी पुढे येते त्यावेळेस आदिवासी समाजाचा वेगळी त्याच्यामध्ये भूमिका आहे। ही मागणी येते त्यावेळेस ओबीसी समाजाची त्याच्यामध्ये वेगळी भूमिका आहे। शेवटी प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। फक्त तो अधिकार प्रत्येकजण वापरत असताना त्याच्यातनं कटुता होऊ नये, त्याच्यातून एकमेकाच्या बद्दल चीड निर्माण होऊ नये, एकमेकाच्या बद्दल गैरसमज निर्माण होऊ नये, ह्याबद्दलची काळजी ही सर्वांनीच घ्यावी अशी माझी आज चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सगळ्यांना विनंती आहे। छगन भुजबळ सातत्यानं वेगळी भूमिका, त्या संदर्भात मी आता प्रत्येकाची नावं त्या ठिकाणी घेऊन कोट करून मी बोलताना पत्रकार मित्रांनो तुमचा मान ठेवला, मी सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याच्याबद्दलचं उत्तर दिलं। मी पर्टिक्युलर कुणाला डोळ्यासमोर ठेवून करत नाही, ह्याच्यामध्ये मी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सगळ्यांनीच ह्या संदर्भामध्ये
हे भूमिका नीटपणे समजून घेऊन कुणाच्या भावना दुखवल्या जाणार नाही आणि प्रत्येकाला तर मागणी करण्याचा अधिकार आहे. अर्थात ती मागणी करत असताना ती नियमात चौकटीत बसवण्याच्या करता जे काही वेळ लागेल तो वेळ तर द्यावाच लागतो. नाहीतर मग पुन्हा ते कोर्टात गेल्यावर टिकत नाही. कोर्टात नाही टिकल्यानंतर मग सगळ्यांचाच होतो की बाबा हे पहिल्यांदा आपण नाकारलं, दुसऱ्यांदा पण नाकारलं. त्याच्या संदर्भामध्ये बिहार सरकारने काही वेगळे निर्णय घेतले. आता पुढं आमचं अधिवेशन आलंय, त्याच्या निमित्तानं आमच्यात काही चर्चा चाललेली आहे की आपल्याला तसं काही करता येईल का. कारण 52% दिलेलं आरक्षण SC, ST, NT, OBC सगळे मिळून आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन असं 62% आरक्षण ऑलरेडी आपल्या महाराष्ट्रामध्ये दिलं गेलेलं आहे. आणि बहुतेकांचं ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंनी मुख्यमंत्री या नात्याने बैठक बोलवली होती सर्व पक्षांची, त्यावेळेस सर्व पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रमुखांनी सहकाऱ्यांनी हीच भूमिका मांडली की बाबा देत असताना कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीनं त्याच्यातनं मार्ग काढावा असं एकमताने सगळ्यांनी सह्याद्रीच्या मीटिंगमध्ये ठरवलं आणि तशा पद्धतीचं प्रेस नोट पण काढण्यात आली आणि मीडियामध्ये ती सादर करण्यात आली. सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराडच्या प्रीती संगम या ठिकाणी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवरती पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले.